2026 इतका खतरनाक वर्ष असणार आहे ना, म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय तुम्हाला की स्मार्टफोनचे प्राइसेस वाढणार आहे. स्मार्टफोनचे प्राइस ऑलरेडी वाढतायत. लिटरली लोकांचा इंटरेस्टच कमी झाला, कारण की 2 वर्षापूर्वी जे 25,000ला 20-25,000ला फोन मिळत होते ना, ते आता लिटरली 35 आणि 40,000ला मिळायला लागले. आता हा व्हिडिओ मी का करतोय, कारण की बरेच लोकांचं जे नॉर्मली टेकमध्ये नाहीये त्यांचे प्रश्न आहेत, अरे का स्मार्टफोनचे प्राइसेस का वाढतायत. हे बघा, कुठलाही डिव्हाइस ज्याच्यामध्ये रॅम, स्टोरेज या सगळ्या गोष्टी आहेत ना, सगळ्यांचे प्राइसेस वाढत आहेत, फक्त स्मार्टफोन्स नाही. इनफॅक्ट तुम्हाला एक उदाहरण देतो. आम्हाला स्टोरेजसाठी SSD भरपूर लागतात, तर आम्ही जस्ट 1-1.5 वर्षापूर्वी सॅमसंगची 1 टेराबाईटची SSD 8,000, 8,500 एवढ्यामध्ये घेतलेली, 10,000पर्यंत. आता त्याची किंमत लिटरली 30 आणि 35,000 झाली, म्हणजे 3 टाइम्स मोर. स्मार्टफोनचे प्राइसेस म्हणायला गेलं तर अराउंड 20% वाढलेत. म्हणजे बाकीच्या गोष्टी रॅम, रॉमच्या, स्टोरेजचे जे प्राइस आहेत ना, ऍक्च्युअल तुम्ही डिव्हाइस बघितलं त्यांचे तर दुपटीपेक्षा जास्त झालेत. आता त्याचं कारण काय, का प्राइसेस वाढतायत, कुठं चाललेत हे रॅम रॉम, अचानक काय फरक पडला इंडस्ट्रीमध्ये की एवढं सगळं महाग होतंय, सगळं काही या व्हिडिओमध्ये क्लिअरली सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. 5 मिनिटात तुम्हाला कळेल व्हॉट इज द सिच्युएशन सांगणार आहे. त्याआधी मित्रांनो, सगळं काही आम्ही तुमच्यासाठी करतो. तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, सबस्क्राईब आणि बेल आयकन. सगळ्यात आधी मी जसं आधी सांगितलं की स्मार्टफोन बद्दल बोलणार आहे, पण स्मार्टफोन, लॅपटॉप्स, टीव्ही, कार्स सगळ्यामध्ये चिप्स असतात. सगळे त्याच्यामुळं महाग होणार आहेत. थोडं काही 2% होतील, काही 20% होतील, काही 200% होतील, एवढाच फरक. आता अजून एक गोष्ट अशी सुद्धा झालेली आहे की पॉवरफुल चिपसेट्स येत आहेत. 2 वर्षापूर्वी OnePlusचा जो फ्लॅगशिप लेवलचा नंबर सिरीजचा फोन होता तो 50-55 मध्ये यायचा. आता यावर्षी सगळे 75,000, 80,000, 85,000 ही स्टार्टिंग प्राइस झालेली आहे. आता ह्याचं सगळ्यात मोठं कारण AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे बघा, मार्केट जर का तुम्ही बघायला गेला ना, डिमांड आणि सप्लायवरती चालतं. डिमांड जी आहे ती वाढायला लागली की प्राइस वाढतात, शॉर्टेज होतं, या सगळ्या गोष्टी होतात. जर का डिमांडच कमी झाली तर लगेच प्राइसेस सुद्धा खाली येतात. आता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं रॅम रॉमच्या प्राइसेस वाढलेल्या आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. पण का, असं काय AI मध्ये, ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स थोडं जाणून घेण्याची गरज लागेल. आता जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न जेमिनी किंवा क्लॉड किंवा ChatGPTला विचारता, तेव्हा काय करतं ते पॅटर्न मॅचिंग करतं. पॅटर्न मॅच करतं, लाखो करोडो पॅटर्न्स बघतं आणि त्याप्रमाणे काय उत्तर असेल ते प्रेडिक्ट करतं आणि तुम्हाला इन्स्टंटली उत्तर देतं. हे जे इन्स्टंट आहे ना, तिथंच सगळा प्रॉब्लेम आहे. कारण की हे बघा, जर का तुम्हाला अर्ध्या तासांनी उत्तर द्यायचंय तर निवांत छोट्या प्रोसेसरवरती, छोट्या रॅमवरती तो करू शकतो. पण नाही, या सगळ्या गोष्टी इन्स्टंटेनियस व्हायला पाहिजे. याचा अर्थ पूर्णचा पूर्ण डेटा स्टोरेज मध्ये नाही, रॅम मध्ये जायला पाहिजे. स्टोरेज तर इम्पॉर्टंट आहे, पण रॅम मध्ये असायला पाहिजे. त्यामुळे ते नियर इन्स्टंट रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला. आणि जर का रॅम मध्ये सगळं काही करायचं असेल तर अमाऊंट ऑफ रॅम वी विल रिक्वायर. आता हे बघा, ऑफलाईन AI असतं आणि क्लाउड AI असतं. क्लाउड AI म्हणजे, आता हे स्मार्टफोन बद्दल मी तुम्हाला सांगतो, थोडं एक्सप्लेन करतो. स्मार्टफोन वरती लोकली जर का तुम्ही रन करायचं असेल कुठलं मॉडेल, तर आम्ही नेहमी सांगतो की पॉवरफुल चिपसेट पाहिजे, कमीत कमी 12-16 GB ची रॅम पाहिजे, मग लोकली तुमचं जे प्रोसेसिंग आहे ते व्यवस्थित होईल. एक्झॅक्टली तसंच क्लाउड डेटा सेंटर वरती असतं. फक्त एवढंच फरक असतो की 12 आणि 16 GB रॅम तुमच्या स्मार्टफोन वरती असते, पण AI डेटा सेंटर मध्ये प्रत्येक सर्व्हर मध्ये कमीत कमी 500, 800, 1 टेराबाईट रॅम वगैरे असते आणि असे मल्टिपल सर्व्हर्स असतात. आता AI सगळीजण वापरायला लागलेली आहेत आणि जितकी लोक जास्त वापरणार तितकं कम्प्यूट रिक्वायर होणार, म्हणजे रिसोर्सेस तेवढे जास्त लागणार. हे जे छोटे स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरर्स असतात ते काय करतात, ह्या वर्षी त्यांना माहिती आहे की आपण 5 फोन लॉन्च करणार आहे, ते त्याप्रमाणे ऑर्डर्स देतात. कुणाला, सॅमसंग, TSMC, हे जे रॅम मॅन्युफॅक्चर असतात ना, त्यांना ऑर्डर्स देतात. पण आता इथं काय होतंय हा विचार करा. हे वर्षभराचे ऑर्डर्स जे आहेत ना, त्यांना सगळ्यात मोठा फटका बसला. हे बघा, ऍपल किंवा सॅमसंगचे प्राइसेस तेवढे वाढलेले नाहीयेत. बाकीचे स्मार्टफोनचे आयकू, पोको, हे सगळे छोटे छोटे जे ब्रँड्स आहेत त्यांचे भरपूर वाढलेत. OnePlus सुद्धा छोटाच ब्रँड आहे, त्यांचे वाढलेले आहेत, कारण त्यांचं वर्षभराचीच पाईपलाईन असते. आता AIच्या कंपनीजनं काय केलंय, त्यांनी मोठ्या मोठ्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत रॅम आणि रॉम. TSMC, सॅमसंग, हे सगळे जे कंपनीज आहेत जे ग्राफिक्स कार्ड, रॅम, रॉम या चिपसेट्स जे मॅन्युफॅक्चर करतात, त्यांनी सांगितलंय तुम्ही देताय ना त्यांना $100, आम्ही तुम्हाला $150 देतो, पण मला एवढे पाहिजेत. डिमांड ही AIने एवढी डिमांड रेज केलेली आहे, कारण की त्याचं सुद्धा एक कारण आहे, द फ्युचर इज ऑल अबाउट AI. AI मध्ये तुमचं जितकं चांगलं मॉडेल असेल तितकं जास्त गोष्टी, वेदर इट इज कोडिंग, वेदर इट इज डेव्हलपमेंट, एखादी गोष्ट तुम्हाला तयार करायची आहे, काही करायचं ना, AI जर का सगळ्यात चांगलं असेल मॉडेल,
तोच जिंकणार. पैसे असल्यामुळे ह्या स्मार्टफोन कंपनी जेवढा पैसे देतात त्याच्या 10 पट पैसे एआयचे कंपनीज देत आहेत आणि त्यामुळे डिमांड एवढी जास्त झाली आहे स्मार्टफोन कंपनीजकडे. कोणी हे जे चिपसेट मॅन्युफॅक्चर ते म्हणतात की नाही बाबा तुम्हाला नको, आम्हाला पैसे कमवायचे, आम्हाला एआयच्या कंपनीज भरपूर ऑर्डर्स देत आहेत. ओव्हरऑल जर का सांगायचं झालं तर एआयची डिमांड, चिपसेट्स मॅन्युफॅक्चररला जे डिमांड देत आहेत ते सगळे एआय कंपनीज आहेत आणि स्मार्टफोन्स बाजूला राहत आहेत. ॲपलचे जे प्रॉडक्ट्स आहेत ना ते ॲक्च्युली व्हॅल्यू फोन मनी वाटायला लागलेले आहेत. त्याचं कारण हेच आहे की त्यांनी ना हे जे मॅन्युफॅक्चर त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करून ठेवलेलं आहे 5 वर्षाचं, लिटरली 5, 6, 7 वर्षाचं, की आमचे पुढच्या 5 वर्षात एवढं डिमांड आहे. त्यांनी पिओ त्या 5 वर्षापूर्वीच दिले, त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही कारण की त्यांना त्या एका प्राईजवरती मिळाले, ते कमिट केलेलं आहे. हे बघा 2 पॉसिबिलिटीज आहेत. एक तर एआय हा बबल आहे, हा बबल बस्ट झाला की सगळं पडेल, प्राइजेस पडतील, सगळ्या पडतील, डिमांड सुद्धा कमी होईल. बट पर्सनली तुम्ही मला विचारलं तर मला नाही वाटत प्राइजेस खाली येणार आहेत, कारण की एआयची डिमांड वाढतच जाणार आहे, एआयचं युसेज वाढतच जाणार आहे, सगळेजण त्यांच्या कामामध्ये एआय वापरतच जाणार आहे आणि एआयच्या कंपनी मोठ्याच होत जाणार आहेत, त्यांच्यामध्ये फंडिंग जास्तच येत जाणार आहे, ते त्यांची जी चिपसेटची डिमांड आहे ती सुद्धा वाढतच जाणार आहे. ॲटलिस्ट मला वाटतं पुढचे 24 महिने तरी हेच राहणार आहे. आणि ते जर का राहणार असेल तर तुमचे स्मार्टफोन, तुमचे लॅपटॉप, तुमचे डिव्हाइसेस, तुमचे सगळं काही SSD, रॅम, स्टोरेज सगळं काही महागच होत राहणार आहे. जर का तुम्ही मला विचारलं तर आत्ता तुम्हाला जर का स्मार्टफोन घ्यायचा आहे ना आत्ता घ्या, तुम्हाला जर का लॅपटॉप घ्यायचा आहे ना आत्ता घ्या, कारण की 6 महिने अजून थांबले ना की 30-40% अजून तुमचे प्राइसेस वाढणार. हे बघा मी चूक असू शकतो, बट दिस इज व्हॉट आय थिंक ॲज अन एक्सपर्ट. मार्केट जे बघतोय मी त्याप्रमाणे मला वाटतंय आणि म्हणून हा व्हिडिओ केला. मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं की इतक्या सगळ्या व्हिडिओजमध्ये नेहमी सांगतोय की तुम्हाला घ्यायचा तर घ्या, का? दिस इज द रिझन वाय. आय होप तुम्हाला कळालं असेल. आपल्या मित्रांबरोबर, सगळ्यांबरोबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा कळेल की ही सिच्युएशन काय आहे आता, का सगळे प्राइजेस वाढत आहेत. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.